घेवचो ना, सरळ डिमांडाचेर येता. आयच्या दिसाक गोंयांत इतली जास्त रिस्क विश्वजीत राणा कडल्यान आहा तितली जास्त रिस्क आनी खंयच्याच राजकारण्या कडल्यान ना, खंयच्याच मनशा कडल्यान ना. तो एक्टिवली ब्रोकर म्हणून ऑपरेट करता. ताका फक्त PCP आनी फॉरेस्टाच्यान काडून उडोवपाचो इतले पुरतो मर्यादेत दवरचो न्हू. मेसेज दिता, उलो मारता बाप दामू नायकाक, ताका BJPंतल्यान काडून उडय. जाल्यार तो तुका सायबा सायबा करून तुकाय तेल लायतलो, तुका बाबाय ना आनी पुडवाय ना करून दवरतलो. आयच्या दिसाक BJPची इतली घाण जाता ती एका मनशाक लागून, विश्वजीत राण्याक लागून. तो कोणाचो सगो न्हू, गिरीश चोडणकरान सांगलेले. आनी ती खरी गोष्ट. बापायक काँग्रेसीन सांगला आनी आपूण BJPन येयला बायलेक घेवन. अशें कोण करता? प्रोटेस्ट करून फायदो ना. आमच्या सरकाराचे कान फुटलेले आहा ताका आयकपाक येना. सो इट इज नॉट अ प्रोटेस्ट फॉर मी इट इज अ मेसेज दॅट हॅज टू गो. आनीक आतां असेंब्ली कॉमेस जावपाची आहा एक फोकाणेचे 2 दिसांचे. आनी लेजिस्लेशन जे आहा तें आमचे त्या जाग्यार जिंगा जाता थिंगा डिस्कशन जावचें ना आतां अशें दिसता म्हाका. बिकॉज तांकां कडेन पडलेलें ना. आमचे जे रियल दायज आहा तें कोण सांबाळटलो? आमी सदांच बोवाळ मारून 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 प्रोटेस्ट करून घडये तें जावचें ना. बट द लेजिस्लेशन दॅट इज दे हॅज टू डू इट. आनी ह्या पासून आमी जे विचून काडलेले आहा तेमी ते असेंब्लीन बसून तेजेर डिस्कशन करपाक जाय, नॉट जस्ट बुलडोजिंग अँड फिनिशिंग इट ऑफ. ह्या पासून आयज ही मेसेज आमी दिवपाक सोदता ती विचून काडलेल्यांक मातशें बसात, डिस्कस करात. आनीक गिव अस द गुड पॉलिसीज, द पॉलिसीज दॅट प्रोटेक्ट, द पॉलिसीज दॅट रेस्टोर. आमचे जायते पाड घातलेले आहा बाय द पॉलिसीज दॅट हॅव बीन मेड, स्पेशली द TCP एक्ट जे अमेंडमेंट्स हाडलेले आहा करून पाड घातलेले आहा. रेस्टोर, प्रोटेक्ट आनी हें करपाक आमकां पॉलिसी दियात. दिस इज द मेसेज दॅट आय वूड लायक टू गीव. ही आमकां जी लेजिस्लेशन जाय तें तुमी 40 जाणांनी दिवपाक वावुरचें. आनी हें आमी सगळ्यांनी गोंयकारांनी आमच्या विचून काडलेल्या लागीं गोंयान अक्षरशः सगळे कडेन आमच्या पर्यावरणाचें निसाणटाण चालू आसा. जाल्यार गोंयच्या निसाणटाणाचो शिल्पकार CM प्रमोद सावंत आनी TCP मिनिस्टर विश्वजीत राणे ह्या दोगांयनी मेळून आयज गोंयचे घट्टाण आनी निसाणटाण केल्लेले आसा. आयज सांकवाळचो लोक बोवाळ मारता डोंगराचेर कन्स्ट्रक्शन नाका म्हणून. तांकां शय कोण दिता? गोंयचो CM, TCP मिनिस्टर आनी पंचायत मिनिस्टर. आयज मोरजे पेडणे सगळे कडेन आमी पळयता ज्या पद्दतीन डोंगरांचेर कन्स्ट्रक्शन येता, सकयल जे गांव आहा तांकां उदक मेळना. पळय तिलारीचो कॅनल फुटलो, म्हापशेकारांक 8 दीस उदीक ना. ही परिस्थिती मातय कोण वाचोवपाक सोदिना. कोळशा खातीर मुरबा गांवांत तांडव चल्ला. डबल ट्रॅकिंगाचो प्रश्न विचारलो नाका आसलो तांकां. डबल ट्रॅकिंगाचो प्रश्न विचारलो नाका आसलो म्हणून 2 दीस असेंब्ली घेतली लोकांच्या दोळ्यांक उदीक लावपाक. ही दादागिरी चल्ल्या, ही दादागिरी चल्ल्या. सकाळी भाशण ऐकलें, स्तुती 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 सरकाराची. सगळे भाशण फटींग भाशण, फटींग भाशण सगळे. तांकां भंय आसलेलो काप्रेश्वराचे देवूळ आनी वडाचे झाड मारतले म्हणून असेंब्लीन विचारतले म्हणून असेंब्ली 2 दीस. आयज जो तो हांगासर जो गांवांतलो लोक येयला आपापली कॉन्स्टिट्युएन्सी वाचोवपाक येयला. सगळ्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीन प्रॉब्लेम आसा. कोणाच्या कॉन्स्टिट्युएन्सीन शेतां पुरता, कोण डोंगर कापता, कोण इलिगल कन्स्ट्रक्शनां करता. मायग्रंट बिल्डर लॉबी दादागिरी करून आमचे डोंगर हडप करता. आनी आमचो गोंयचो CM बिजी आसा कसिनोक 2.5 वर्साचें एक्सटेन्शन दिवपाक. आयज गोंयचो CM गोंयच्या लोकांच्या हितान वावरना. आयज गोंयचो CM वावरता कसिनो लॉबी खातीर, बिल्डर लॉबी खातीर, कोल लॉबी खातीर. आयज अक्षरशः भारतीय जनता पार्टीन गोंय विकपाक काडलेले आसा आनी म्हणटात सरकार तुज्या दारी, प्रशासन तुज्या दारी, जनता दरबार. हे सगळे फेक प्रोग्राम जेणे आमकां पिशेण काडले आनी लोकांक फटींगपणां उलोवन हे सरकार चलयले. हांव ह्या सरकाराचो निशेध करता कित्याक हे सरकार आमचे गोंयचे पर्यावरण, जमिनी, रानां, शेतां, डोंगर, न्हंय, बाई, मँग्रुव्ज, वेळो, आमचे सँड्यूज वाचोवपाक फेल जाले. प्रमोद सावंत टोटल फेलियर. WITन ताका परमिशन दिला बोरवेल बांदपाक ना ते काय खबर ना. आमी रिक्वेस्ट केले आमच्या सांकवाल पंचायतीक कितें इलिगल चलता मात चोयाय म्हणटा इन्स्पेक्शन पण कराय म्हणून.
तरी पूण डेफ इयर्स कांयच जायना. पंचायत सांगता आमी सरपंच सांगताय आनी सरपंच म्हणटा हांव अजून बिझी, हांव अजून चार्ज घेवना, आपण वेकेशन. हे चल्लां आमचे इलेक्टेड मेंबर्साचे सांगोल पंचायतीचे. तशेंच करून आनी प्रोजेक्ट घेवपा जुवारी नगर लोदाची तिका ती लँड इज अ कमुदार लँड. ती केस अजून कोर्टान पडलेली आहा. तरी पूण लँड कन्वर्जन ऑलरेडी दिलो आहा. जस्ट फ्यू मंथ्स बॅक गव्हर्मेंट सांगलें लँड कन्वर्जन करपाक दिवची न्हय म्हणून. तरी पूण ते लँड ऑलरेडी कन्वर्ट जालो आहा. इन्स्पायट ही केस ऑलरेडी हायकोर्टात आसतना पसून ती सेम प्रॉपर्टीन 1,25,000 स्क्वेअर मिटर ती तितून थोडे भाटकार रावताय, तांकां रोड एक्सेस ना. थिंगा सांकवाळकाराचो सुरीस आहा, ताका एक्सेस दिनाय. थिंगा आमचो पोस्ट ऑफिस आहा, जुवारी पोस्ट ऑफिस आहा, तितून पसून रोड एक्सेस दिनाय. कित्याक व्हडले व्हडले शटर बांदलो आहाय आनी सगळे ब्लॉक केलो आहा. आमच्या गांवांत आमकां प्रोटेक्शन मेळना. हे जालें आमचे फुडार, म्हणल्यार आमचे मुखारले भुरग्यांक मुखार जायन जागा आसची. हे सगळें इलिगल करता ते आमचे गव्हर्मेंट, ते आमकां चोयना. दे डोंट लव गोवा, दे डोंट लव गोवन्स, दे लव द बिल्डर्स अँड दे लव द मनी ऑफ द बिल्डर्स. थँक्यू. हांव संजय नायक कॉमर्स. आज एक क्लियर करपाक जाय, कित्याक जे टायमार ह्या सरकारान घालो घातलो गोंयाचेर ते टायमार एक्टिविस्ट येता, उबे रावता, तुमी लोक फुडें कॅमेरा घेवन उबे आसता, कॉमेंट्स येता. आज क्लियर करूंक सोदता, आमी जे आहा पळय, आमी जे हांगा उबे रावता आनी जे कितें उलयता पॉलिटिकल एक्टिविस्ट म्हणून न्हू. दुखावलेलो गोंयकार हो दुखावलेलो गोंयकार आयज हिंगा उबो रावल्लो आसा. हांकां खंय पॉलिटिक्स हितून वचपाचें ना. आयज गोंय आमचे हेणी काबार केलें. ते गोंय रिबिल्ड करपा खातीर आयज आमी हिंगा एक सुरवात केल्ली आसा. ही कॅन्डल लायट जी आयज चालू जाल्या तेका प्रत्येक गोंयकारान आयज साथ दिवचो पडटलो. एनजीओज आनी हे जे आमी पळय दुखावलेले लोक हांगा येवन बॉब मारता, ते बॉब मारले म्हणून आमचे गोंय आमच्या हातीन मेळचें ना. आयज पयलींचे गोंय जे 10-12 वर्सां पयलीं गोंय जे आमचे हे गोंयान आसले, जे आमी गोंय पळयताले, ते गोंय तर आमच्या हातीन आयज गोंयकार म्हणून आमी जगतले जाल्यार प्रत्येक गोंयकार आयज जो निधन पळयता, कॉमेंट्स मारता फेसबुकाचेर, तेणी भायर सरचें पडटले. निधन रावले तर हे गोंय आमकां केन्नाच मेळचें ना. जे दोंगर दिसता पळय वयले, ते दोंगर ऑलरेडी विकलेले आहा हेणी. आनी हेणी आमकां गोंयकाराक मेजी गोंयकार म्हणून तेणे संबोधल्या. त्या गोंयकाराक आमी हयच काबार करतले आनी ते दोंगर आमी काबार करून करून भायले बिलां साडटले आनी हे गोंयचे जे लोक आसा तांकां खंय तरी एक हितून मारतले काडून भायर म्हणून. पूण जेन्ना हो गोंयकार दुखवलेलो गोंयकार आयज भायर सरलेलो आसा, सरकाराक एक चेतावणी जी गोंयता, आयज ही कॅन्डल लायट सुरवात जाल्ली आसा, ही गोंयकारां आमकां साथ दिया. 27 पासून यांच्या फाटल्यान लागोया आणि जे गोंय काबार करून हे उठलेले आहा ते आमी दोडो शिकोया. देव बरें करूं. संजय बचाव अभियानाच्या वतीन आमच्या गोंयांत जे जे गांवांनी मुवमेंट चालू आसा, हे गोंयचे जे डिस्ट्रक्शन जाला, ओके, ते मुवमेंटाक सपोर्ट करपाक गोवा बचाव अभियाना तर्फे आयज आमी हांगा हाजीर आसा. एक म्हणजे आमी जे कायद्या बद्दल उलयताली, कायदो आसता ते आमचे गोंय सांबाळपा खातीर कायदे आसा आनी खुबशे कायदे आसा. CRZ आसा, मागीर हिल आमचे कट करपाक जायना, सँड ड्यून्स आहा ते आमकां प्रोटेक्ट करपाक जाय, शेतां आहा ती कन्स्ट्रक्शन करपाक जायना, अशे सगळे कायदे आसा. पूण कायदो मोडपी कोण? सरकार. आनी एक्शन जरी जावपाक जाय जाल्यार सरकाराचेर एक्शन जावपाक जाय आनी क्रिमिनल एक्शन जावपाक जाय. सो आमी 2027 रावचे न्हू. आयज कितें जाता आमचे कडेन ते आमी आयजूच करपाक जाय आनी जंय जंय सरकार हे कायदे मोडटा तेजेर आमी एक्शन घेवपाक जाय. आनी गोंयचो लोक ह्या मुवमेंटाक खंयच्या गोंयच्या वाठारांत जे आमचे गोंय सांबाळपा खातीर जे
लढा उभा आसा मुवमेंट चालू आसा त्या मुवमेंटाक सगळ्या लोकांनी तेंको दिवपाक जाय. देव बरें करूं. व्हेरी नाईस. बरी सांज तुमकां सगळ्याक भाव भयणाक. हांव आयज हांगा उपस्थित आसा एक दुखेस्त वस्तरी कशी. गोंया कितें उरलां ते आमी वाचोवपा खातीर भायर सरल्यात. कित्याक वयता थंय कायद्याची तोड जाता. कायदा करपाचे आसा ते शासनान बसल्यात ते फक्त रायबारी जाल्या. नेता ना. आमच्या मध्ये सगळे नेता आसा काय? तुमकां दिसता नेता आसा काय मेले? हय, पैशाचे आशेक ताणे आपलो जीव दिलो. ते आमकां आश्वासन दिताले निवडून हाडू म्हणल्यार तांचो जाहीरनामा कितें सांगता आनी तांची आतांची कर्मां कितें दाखयता ताचेर आमी नाखुश. वी आर अनहॅपी विथ द सो कॉल्ड इलेक्टेड पीपल gone to the assembly to rule and govern, who have become brokers and commission agents of the real estate lobby and the corporate world. Our port is gone, our 6 rivers are gone, our main Madai is gone. आता मादय गेली ती बोर्डार आशिल्ली सुप्रीम कोर्टाच्या, ती खंय निसरून पडली खबर ना. प्रमोद सावंत म्हणटालो मादय म्हजी आवय कशी, तुजी आवय आसा निसरून पडल्या मेल्या तुका खबर ना. 40% of the Indian population उदक नासतले पिवपाक by 2030 म्हणून रिपोर्ट सांगता. तशेंच करून by 2030 major coastal cities of India including Goa will be under water अशें स्टडीज सांगता. पूण आनी आमी पळयलेलें आसा की इन टर्म्स ऑफ वर्ल्ड मोस्ट पोल्युटेड सिटीज आमचे 5 सिटी इन 1 to 20 भितर आसा. सो इतले जावन जरी सरकार आयज कायदो पर्यावरण राखना तर आमचे गोंयकाराचे फ्युचर कितें. आयज दिल्ली आमी गेलेले आसा. वी हॅव सीन देर आर cafes where you can get oxygen cafes have been built. Why? Because there is no healthy air to breathe. So आमी आयज जे पळय दोंगरांनी आयज आमी पळयलेले आसा, आयज दोंगराचेर आयज परमिशन दिता, सियरझाड एरियांनी आयज परमिशन दिता, एंटीझेडान परमिशन दिता, शेतांनी परमिशन दिता, म्हण खंयी परमिशन. म्हळ्यार आयज हे आनी कायदो नेम कित्याक जाय आमकां. आयज आमी पळयलेले आसा की वन सायड वी हॅव सीन रॅपीड अर्बनायझेशन, दुसरी सायड कोल एक्सपान्शन. कोल एक्सपान्शन आयज फुल स्विंग जाता. वी हॅव सीन द लेटेस्ट स्टेटमेंट गिवन बाय द MPA चेअरपर्सन. द फ्युचर ऑफ द पोर्ट लायज इन डबल ट्रॅकिंग म्हणपा लागलो. अरे पयलीं तुमी म्हणटाले डबल ट्रॅकिंग पॅसेंजराक लागून, आनी तेच्या पयलीं तुमी म्हणटाले की पोर्ट एक्सपान्शन केलें जाल्यार आमची पोर्ट जॉब दिवपाक आमी पगार दिवपाक आमी कोल एक्सपान्शन केलें जाल्यार वील एबल टू प्रोटेक्ट द पोर्ट. आयज तुमी एक्सपान्शन करपाक थारायलें आनी पोर्ट प्रायवेटायज केलें, तेका लागून आयज खंयची रेव्हेन्यू पोर्टाक येना. आतां तूं म्हणटा डबल ट्रॅकिंग केल्यार आमकां कितें रेव्हेन्यू येतलो. फाल्यां तीच डबल ट्रॅकिंग तुम्ही प्रायव्हेट करतले आनी अदानीची ट्रेन वयतली तेन्ना तुम्ही कितें म्हणटले मागीर पोर्ट बांदपा जाय म्हणटले, आनी न्यू पोर्ट, बेतूल पोर्ट, सॅटेलायट पोर्ट, नाल्यार आमची रिव्हर न्यू पोर्ट बांदप. म्हळ्यार आबार करपाचे प्लॅन हे सरकारान केलेले आसा. आनी म्हाका दिसता सगळे गोंयकारांनी आयज उठपाची गरज आसा. स्पिडीन आमचे गोंय काबार जाता, त्याच स्पिडीन मांद्रे ते जायते गांव काबार जातात. पूण हांव आनी म्हज्या वांगडा हांगा 30-40 लोक येयल्ले आसात. आमी फकत मांद्रे वाचूंक जाय म्हणून येवंक ना, तर आमकां हुस्को आसा आमच्या गोंयचो. आमचें गोंय आमी सगळ्यांनी राखूंक जाय. आनी जेन्ना जेन्ना अशें एकवटान कोण तरी उलो मारतात तेन्ना आमी सगळे एकठांय जावंक जाय. तेन्नाच सरकाराचे कान उगडटले, कारण लोकां मदींच एक ताकद आसता. तुम्ही सगळे जाणा आसतले की 1.5 वर्सां पयलीं पेडण्यान आमी कन्वर्शना बद्दल एक व्हडलो मुवमेंट सुरू. 1.5 वर्सां पयलीं पेडण्यान आमी कन्वर्शना बद्दल एक व्हडलो मुवमेंट सुरू केल्लो. सरकारान पेडणे खातीर एक खास रिजनल प्लॅन तयार केल्लो आनी आमचो आख्खो पेडण्याचो प्लॅन
सगळो हैडोळो करून उडयलो येलो करायला मानलो म्हटल्यार कितें शेताच्यो जमनी सुद्दां सेटलमेंट झोनान घातलेल्यो आणि हेच्या खातीर आमी पेडण्यातले लोक एकठांय आयले हेर दर गांवांत वचून आमी सभा घेताले हजारांनी बायलां दादले भुरगे हजर आसताले आणि जगभरीत सरकाराक हो पेडण्याचो स्पेशल रिजनल स्पॅन क्रेप करचो पडलो अशेंच आमी जर हजाराच्या संख्येन एकठांय जाले तर सरकाराचे सुद्धा दोळे उगडटले हो सरकार धब्ब जाल्लो आसा गेंड्याच्या कातीचो हांव तुमच्या सगळ्यांच्या एकवटाक सलाम करता आमी पेडणेकार सदांच तुमच्या बरोबर आसतले देव बरें करूं आता सगळ्यांनी पळयला आसतलो स्मार्ट सिटीनी काढले ऍक्च्युली आयज टॉपिक ना तो स्मार्ट सिटी स्मार्ट उरूंक ना ओवर स्मार्ट जाल्या आयज सिटी सगळ्यांनी तेच म्हणटा सिटीचे पाड लावून दवरल्यात 2.5 वर्सां जाले आयज ते म्हणटा तुमी सगळे टीसीपी मिनिस्टर बाबा टीसीपी मिनिस्टर तुका एकूच रिक्वेस्ट करता तूं मरे गोंयचो लोकांचे वाट लायनाका हांव मरे अदर स्टेट वयता अदर स्टेट हांव बिझनस ट्रॅव्हल करता हांवें थंय कंडिशन पळयल्या कंडिशन सारखे क्रिकेट जाल्या वाट लागल्या थंयचे सिटीचे हांव म्हणटा कितें तूं हांगा शेतां भातां आनी हे दोंगरा काबार करनाका तूं जर काबार करीत सगळे लोक हांगा येतले बिकॉज गोवा इज अ ब्युटिफूल माणकुलें आमचें गोंय तूं मरे पाड लायनाका आनी मिनिस्टर्स रिक्वेस्ट करता आमी थंय पळयल्या आमी भोंवता भायर स्टेट अदर्स वी गो एंड वी चेक आउट व्हेरी बॅड स्टेट फाल्यां तुमकां सगळ्या गोंयकारांक आयज उठाना फाल्यां तुमकां उदका लागून त्रास पडटले आमचे व्हडले गोंय न्हू माणकुळें गोंय जर हितून चड लोक भरले न्हू उदीक कितें सांस घेवपाक आमकां जावचें ना पोल्युशन वाडटलें आमच्या भुरग्यांची आमी चिंतूंक जाय प्लीज रिक्वेस्ट करता सगळ्या मिनिस्टरांक आनी आमदारांक आमचे आनी जे आमदारांक निवडून हाडटा लोक तांकां सुद्दां रिक्वेस्ट करता बाबा तुमी हे जावंक दिवं नाका हांव सांगता लोकांक सगळ्यांक सांगूंक आयला आमचे अंजुणचे सोबीत एक गांव आसा त्या गांवांत आतां एक W हॉटेल आसा मॅरियॉट आसा वेस्टर्न आसा इतली हॉटेलां आसतना हांव नको कितलीं गेस्टां येता पळय तितून पूण आतां ताज येता हॉटेल आतां हे ताज हॉटेलाक सगळे आमचे लोक आसा पळय ते सपोर्ट करता चिंतून आमकां गेस्ट मेवतले आमच्या रेस्टॉरंटान येतले आमकां टॅक्सी ड्रायव्हरांक मेवतले भाडें म्हणून पूण हे सगळे रॉंग आसा टॅक्सी ड्रायव्हर आतां टॅक्सी ड्रायव्हर उरोंक ना कित्याक हरियाणाच्यो दिल्लीच्यो हे सगल्यो गाडयो भाड्याक लायलेल्यो आसा आमकां दिसूंक येता सगल्यांक अशें लोकांनी उठपाचें हे चिंतपाचें राखूंक आमचे अंजुनचो गांव आनी सगळो कोस्टल एरिया कसो राखपाचो पळय तो चिंतून वोट घाला तुमी देव बरें करूं सगळ्यांक हांगा हाजीर आसलेल्यांक म्हजो नमस्कार आमचे पिलेन म्हजें नांव केजिटन फेर्नांडीस आनी आमचो पिलेन एक धाकटुलो सुपुल्लो गांव तो इतलो बरो पर्यावरणान ताका इतलें नेटयलां पूण आमचे झरे जे वेटलँड डिक्लेअर केला सावळे लेक तेजेरूय अतिक्रमण केल्लें आसा मागीर आमचे दोंगर आनी मेन मुद्दो म्हणजे आमचे धाकटुले गांव आशिल्ल्या कारणान व्हडली व्हडली मेगा प्रोजेक्ट कमर्शियल हॉटेल्स तेणी बांदलेलीं आसा आनी आमी सालिगांव कॉन्स्टिट्युन्सीन पडटा पूण आमचो आमदार जो उदरगत करून काँग्रेसीनसान बीजेपीन गेला तो हितून कसलीच दखल घेयना तर हे काँग्रेसीनसान बीजेपीन गेला तो ताणें दखल घेवंक जाय आसली ह्यो उदरगती कश्यो जाता कितें जाता वयता ते वाटेन आमचे विलेजीन ओशीर रस्ते आसा पूण तरी आसतना TCP परमिशनां कशी ग्रांट तांकां करता आनी हेजेर आमी निशेध मारता हांव पणजेकार आयज काल आमी गोंय भोंवता कित्याक गोंय सांबाळपाक गोंय कन्जर्वेटर ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट आहा खबर आहा तुमकां ते कितें करता झाडां जंगलां काबार करपाक परमिशन दिता तेंचें काम कितें ही आमची इस्पितळ सांबाळपाक
गोंय काम करता ते सगळं गोंय कामार करपाक. गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड कितें करता? त्यांचे काम कितें? पोल्युशन कंट्रोल करपाक. पोल्युशन कंट्रोल करता ते फकत नॉइज पोल्युशन, एअर पोल्युशन, अंजुना जावं वागातोर अनेक डिपार्टमेंट आहा. TCP टाउन अँड कंट्री प्लॅनिंग सगळे प्लॅनिंग करून मागीर ते दुसरे प्लॅन करतात. तिसरेच प्लॅन जे जनता त्यांची वर्सां भरपाक ते प्लॅन त्यांचे. गोंयच्या बऱ्या पडोंक न्ही लाखांनी स्क्वेअर मिटर कन्वर्ट केल्या. इको सेन्सिटिव्ह झोन, कोस्टल एरियाज, पॅडी फिल्ड्स आख्खे गोंय काबार करपाक नंबर 1 TCP, नंबर 2 फॉरेस्ट डिपार्टमेंट, नंबर 3 पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि दुसरे डिपार्टमेंट हा जे म्हणतात त्याचं नाव हा गोवा डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज. आता आज पेपर येयला की 2 गांव सिलेक्ट केल्या गोंयांत, कुर्ग, कारका आणि श्रीराम, क्लायमेट रेसिलियंट. How can these 2 villages be climate resilient when the Department of Climate Change has said that entire Tiswadi Taluka is prone to flooding? We are in a dangerous state. And they say we are climate resilient. This is now it's come. See, this is a time phase is over of candlelight. Now we have to start because now before the darkness comes, Goans must wake up and rise up and fight against this destruction of Goa.